कराड समर्थक आज बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। काल वाल्मिक कराडच्या आईने जवळपास 12 तास परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। तसंच परळीमध्ये इतरही 2 ठिकाणी समर्थकांनी आत्मदहन आंदोलन केलं। आजही कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे। तसंच आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बेमुदत परळी बंदची हाक देण्यात आली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाची तयारी करण्यात येते आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर काल जे त्यांचे समर्थक आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आपण बघितले। काल दिवसभर परळी शहर पोलीस ठाण्यासमोर त्यांच्या आईनं देखील आंदोलन केलं। सकाळी 8 वाजता सुरू झालेले ठिय्या आंदोलन हे रात्री 9 वाजता जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत चेतना तिडके यांच्या मध्यस्थीनं सुटलं। मात्र त्याआधी त्यांचे जे समर्थक हे प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला दिसून आले। त्यांनी आधी परळी बंदची हाक देखील दिली आणि त्यानंतर बेमुदत परळी बंद असल्याचं देखील यावेळी बोलण्यात आलं। मी सध्या आहे परळीतल्या मुख्य मार्केटमध्ये। आपण बघू शकतो की आज देखील परळी बंद असण्याची दाट शक्यता आहे, कारण काल जी समर्थकाकडून बंदची हाक देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आता मार्केट उघडते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण काल ज्या प्रकारे समर्थक आक्रमक झाले होते, काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी टायर जाळून ह्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्याच दरम्यान काही समर्थकांनी तर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या आंदोलनादरम्यान स्वतःला आत्मदहन करण्यास देखील प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आता आज एक बैठक जी आहे ती परळीमध्ये कराड समर्थकांनी आयोजित केलेली आहे। ही बैठक साधारण 10 वाजता होणार आहे आणि या बैठकीत नेमकं आंदोलनाचं पुढचं स्वरूप काय असणार आहे हेच ठरवण्यात येणार आहे। विशेष म्हणजे आता या बैठकीत नेमकं काय होतं आणि आंदोलनाची भूमिका काय ठरते हे आपल्याला समजणार आहे। त्याच दरम्यान मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते परळीत दाखल झाल्याचं देखील समजते। ते या बैठकीला हजर राहणार का किंवा ते कराड कुटुंबियांची समजूत काढणार का हे देखील बघण्याचं महत्त्व ठरणार आहे। एकंदरीत आता परळीत येणाऱ्या काही वेळात काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे। NET माझ्यासाठी मी स्वानंद पाटील, परळी, बीड।